नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलो आहोत बॅच बिलला काढण्यासाठी स्थानिक वास्तव्याचा दाखला म्हणजे काय SEC प्रमाणपत्र। मग तुम्हाला पण काढायचे का SEC प्रमाणपत्र? कसं काढायचे, कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्यात, लागणारी कागदपत्रे कुठली आणि ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे या संदर्भात सविस्तर माहितीचा हाच व्हिडिओ आहे। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि हो, सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला विदाऊट वेळ वाया घालवता सुरू करूयात आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम आपण CSE महाऑनलाईन या वेबसाईट वरती यायचे आणि लॉग इन करून घ्यायचे। इकडे लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर इकडे ही लिस्ट दिसणार आहे। या लिस्ट मध्ये तुम्हाला काय करायचे की इथे आपल्याला रूरल डेव्हलपमेंट या सेक्शन मध्ये जायचे आणि याच्यामध्ये रेसिडेंट सर्टिफिकेट नावाचे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। आपण याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला रेसिडेंट सर्टिफिकेट ऍप्लिकेशनचा ऑप्शन येईल। तर इथे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम मुळे पुन्हा ते बॅक आलेलं आहे, आपण परत त्याला क्लिक करून पाहूया। इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ते इथे लिस्ट मध्ये शोधायचं आहे किंवा सरळ सरळ आपण इथे रेसिडेन्स सर्टिफिकेट नावाचा ऑप्शन आहे, याला क्लिक करून घेऊया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे आलेला आहात आणि याच्यासाठी लागणारे कागदपत्रे यांना 2, 3, 4 सेक्शन मध्ये दिलेले आहेत, जे की कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, आपण त्याला सिम्प्लिफाय मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। सर्वप्रथम पहा, मी इथे त्याची एक लिस्ट बनवून ठेवली आहे रेसिडेन्स सर्टिफिकेट। याच्यामध्ये आधार, वोटर, राशन आणि स्वघोषणापत्र। आता तुम्ही म्हणाल रेसिडेन्स सर्टिफिकेट वर आपल्या चॅनल ऑलरेडी एक व्हिडिओ पहा, कुठे आहे तो? तर इथे आल्याच्या नंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल रहिवासी प्रमाणपत्र किंवा रेसिडेन्स सर्टिफिकेट। हा आणि हा याच्यामध्ये बदल आहे। हा जो आहे हा फक्त तुमच्या राहण्याच्या पत्त्यापुरता मर्यादित आहे, पण आपल्याला जो आता सध्या काढायचा आहे हे आपल्याला बॅच बिलला काढण्यासाठी लागणार रहिवास प्रमाणपत्रच आहे, पण त्याच्यामध्ये आपण त्याला तात्पुरता स्थानिक रहिवाशाचा दाखला असं म्हणतो। तर इथे कागद पाहून घ्या, आधार, वोटर ID, राशन आणि स्वघोषणापत्र। लागलं तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करायला जाल तेव्हा तुम्हाला हे कागद मिळवणं सोपं होईल किंवा हे कागद घेऊनच तुम्ही ऍप्लिकेशन करा। ठीक आहे, चला पुढे सुरू करा या बटनाला आपण क्लिक करूया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या समोरच्या पेजला येता आणि इथे आल्याच्या नंतर आपला ऍक्च्युअल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हा सुरू होतो। तर या ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्याला काही बेसिक डिटेल्स फिल करायची, ती कुठली पाहूयात आपण। आता इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल रहिवास प्रमाणपत्र। आता इथे परत प्रमाणपत्राचे नावाचे एक सेक्शन तुम्हाला दिलेलं आहे। आता इथे जेव्हा तुम्ही क्लिक करता तर बेसिकली तुम्हाला 3 ऑप्शन अवेलेबल आहेत। याच्यामध्ये तात्पुरता रहिवास दाखला आणि स्थानिक वास्तव्याचा दाखला। आता रहिवास प्रमाणपत्र तुम्ही ऑलरेडी शिकला आहात, आता तुम्ही शिकणार आहात स्थानिक वास्तव्याचा दाखला। आणि हे तात्पुरता रहिवास दाखला आपण एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला पण कंप्लीट करून घेऊया। तर स्थानिक वास्तव्याचा दाखला आल्याच्या नंतर इथे काही बेसिक फॉर्म आपल्याला भरायचा आहे, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण संबोधन, ज्याच्यामध्ये कुमार, कुमारी, मिस्टर, मिसेस अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत। तुम्हाला जे सुटेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता। सध्या मी इथे श्री निवडतो, कारण ज्या व्यक्तीचा मी अर्ज करतोय त्याचं लग्न झालेलं आहे। चला इथे त्याचं नाव आपण पूर्णपणे भरून घेऊयात। आणि नेहमीप्रमाणे आपल्याला कमी वेळ लागावा याच्यासाठी आपण काय करणार आहोत, हे पुढचं नाव कॉपी करून घेणार आहोत। आता इथे आपण टाइप केल्याच्या नंतर इथे मराठीमध्ये आलेलं आहे, परत संबोधन श्री घेतले, वडिलांचं नाव आपण इथे परत पेस्ट करूया आणि इथे परत वडिलांचं नाव मराठीमध्ये आलेलं आहे। त्यासाठी त्यांची एक जन्मतारीख आपल्याला इकडे निवडायची आहे। चला एक जन्मतारीख आपण निवडून घेऊया। आता इथे जन्मतारीख मी निवडलेली आहे आणि यानंतर आपल्याला व्यवसाय कुठला आहे ते निवडायचं आहे। या व्यवसायामध्ये या लिस्ट मध्ये जो व्यवसाय असेल तो निवडा, किंवा याच्यापेक्षा वेगळा व्यवसाय असेल तर तुम्ही इतर सुद्धा नावाचा ऑप्शन निवडू शकता। सध्या तरी मी शेतकरी ऑप्शन निवडतोय। यानंतर इथे एक मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे। तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो तुम्ही इकडे भरून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे तुमचा पत्ता, आता पत्त्यामध्ये तुम्ही जर आला तर इथे 4-5 सेक्शन आहेत, पण याच्यामध्ये हे लाल कलरची जी चांदणी केलेली आहे रेड ॲस्टरिस्क, ही मॅन्डेटरी फील्ड आहे, हीच आपल्याला भरायची आहे। तर याच्यामध्ये चला मी गावाचं नाव टाइप करून घेतो। गावाचं नाव टाइप केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा ऑप्शन आहे, त्याचबरोबर तालुका आणि गाव सुद्धा निवडायचं ऑप्शन इथे उपलब्ध आहे। त्यापैकी तुम्ही तुमचं गाव, तालुका निवडून घ्या, त्याच्याबरोबरच पिनकोड टाका आणि इथं पुढे विचारलंय या पत्त्यावर केव्हापासून राहता। मग तुम्ही ज्या दिवशीपासून राहता
तर ते तुम्हाला इकडे मेन्शन करायचे. आता जसं की आपण डेट ऑफ बर्थ इथं 1990 टाकलेली आहे, तर आपण इथं 1990च एंटर करणार आहोत. आणि त्याच्या पुढेच आता इथं विचारलंय आधार नंबर, हे मॅन्डेटरी फील्ड नाहीये. इथं विचारलं आहे वरती लाभार्थ्याशी नाते, म्हणजे आता अर्ज करणारा व्यक्ती आणि ज्याला हे सर्टिफिकेट पाहिजे हे जर वेगळा असेल तर त्याची तुम्ही इकडे माहिती भरू शकता. आणि तो जर एकच व्यक्ती असेल तर इथं तुम्ही स्वतः नावाचा ऑप्शन या लिस्टमध्ये निवडू शकता, ज्याच्यामुळे ऑलरेडी असलेलं नाव इथं येऊन जाईल. त्यानंतर आहे सध्याच्या पत्त्यावरील रहिवास केव्हापासून वर्ष, म्हणजे आपण या पत्त्यावर कधीपासून राहतो, किती वर्ष झाले, तर इथं 35 वर्ष होतात, तर आपण इकडे भरूयात 35. त्यानंतर परत विचारलं की कमीत कमी 15 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे, तर आपण त्याला परत 35 वर्ष असल्यामुळे 35 भरूयात. पुढे विचारलंय भ्रमणध्वनी, आता इथं लाल कलरची चांदणी नाहीये म्हणजे हे भरणं मॅन्डेटरी नाहीये, तर मी याला एम्प्टी ठेवतो. त्याचबरोबर इथं पुढे विचारलंय जन्माचा पत्ता वरील प्रमाणे आहे काय, म्हणजे हे जो पत्ता भरलाय मी याच्याप्रमाणे असेल तर एस निवडा, अदरवाईज नो निवडा. तर हा पत्ता माझा सेम असल्यामुळे मी इथे एस किंवा हो असं निवडतोय. त्याचबरोबर शैक्षणिक माहिती सुद्धा विचारली, तुमचं जर शिक्षण असेल तर तुम्ही शैक्षणिक माहिती देऊ शकता, अदरवाईज तुम्हाला निरक्षर नावाचं सुद्धा ऑप्शन पाहायला मिळेल. तर आपण सध्या तरी इथं निरक्षर निवडतो आणि जोडा या बटनाला क्लिक करतो. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर पहा परत तुम्हाला विचारले अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेला असल्यास लागू आहे किंवा नाही. तर याच्यामध्ये पहा याच्यातून स्थलांतरित झालेला नाहीये, तर मग हे लागू नाहीये आपण असं निवडूयात. त्याचबरोबर अर्जदार अन्य जिल्ह्यात शासकीय योजनेचा लाभार्थी आहे का असल्यास ठिकाणाचा तपशील, तर मी ऑलरेडी या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये लाभार्थी नसल्यामुळे मी नाही ऑप्शन निवडणार आहे. तुम्ही जर का तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही हो निवडून त्याची बेसिक आणखीची माहिती भरू शकता. इथे हो केल्याच्या नंतर ती माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या आपण नाही करूयात. त्यानंतर विचारले कारण, तुम्हाला हे प्रमाणपत्र जे काढायचे स्थानिक वास्तव्याचा दाखला याच्या मागचं नेमकं कारण काय, तर ते तुम्हाला इकडे भरायचं आहे. तर इथं मी टाकतो मला बॅच बिलला पाहिजे, तर इथं आपण हे करूयात. आता इथं पूर्ण व्यवस्थित येत नाहीये, तर आपण इथून काय करू, गुगल इनपुट टूलचा ऑप्शन घेऊन इथं व्यवस्थित टाईप करून घेऊयात. आणि हे टाईप झाल्याच्या नंतर गुगल इनपुट टूल सर्वप्रथम मी बंद करतो. ओके, त्याला आपण कट करून घेऊयात. आणि इथे पहा सॉरी, इथं मराठीमध्ये ट्रान्सक्रिप्ट होत आहे, तर आपण ती बाकीची माहिती उडून टाकूयात आणि इथे पुढे जा या बटनाला क्लिक करूयात. आता त्यांना इथे आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही जो फॉर्म भरताय याच्यामधली सगळी माहिती भरून घेणं झालेली आहे आणि आता तुम्ही ओके करून पुढे जावर क्लिक केलं तर पुन्हा कुठलीही माहिती बदल होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म एकदा चेक करून घेऊ शकता. आता मी ऑलरेडी व्यवस्थित चेक केला आहे, त्याच्यामुळे मी ओके करून पुढे जायला परत क्लिक करणार आहे. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर आपण रिडायरेक्ट होणार आहोत अपलोड डॉक्युमेंट सेक्शनला. तर इथं तुम्ही आल्याच्या नंतर पहा इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. चला अपलोड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करून घ्या आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर इथं आपण सर्वप्रथम पाहूयात आधार, मतदान, राशन आणि स्वघोषणापत्र. तर याच्यामध्ये आता तुम्हाला आधार नावाचा ऑप्शन इकडे शोधायचा आहे. तर याच्यामध्ये चला आधार नावाचा ऑप्शन आपण शोधून घेऊयात आणि शोधलेला आहे. त्याचबरोबर चूज फाईलला क्लिक करून तुम्ही ठेवलेलं डॉक्युमेंट जिथे असेल त्याला अपलोड करा आणि ऍड डॉक्युमेंट सेक्शनला क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर हे डॉक्युमेंट तुमचं अपलोड झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मतदान कार्ड किंवा मतदार ओळखपत्र इथे ऑप्शन घ्यायचे आणि ते डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करून घ्यायचे. ते पण करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर राशन कार्ड सुद्धा आपल्याला अपलोड करून घ्यायचे. तर चला राशन कार्डला शिधापत्रिका नावाचा ऑप्शन आपण शोधूयात किंवा शिधापत्रिका मिळालेला आहे आणि हे परत इथं क्लिक करून आपण हे डॉक्युमेंट अपलोड करून घेतलं आणि ऍड डॉक्युमेंटला क्लिक केलं. आता याबरोबर आपल्याला स्वघोषणापत्र म्हणजे जो फॉर्म असतो त्याच्यावर बेसिकली हे स्वघोषणापत्र असतं, ते आपल्याला निवडायचं आहे. चूज फाईलला क्लिक करा आणि ते सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस आता कंप्लीट झालेली. त्याचबरोबर कंटिन्यू बटनाला क्लिक करा म्हणजे आपण पुढच्या सेक्शनला रिडायरेक्ट होतो. आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी छायाचित्र अपलोड करा नावाच्या सेक्शनला क्लिक करा आणि तुम्ही जिथं स्टोअर केलेला फोटो आहे तो निवडण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करा. त्याचबरोबर फोटो निवडा आणि अपलोड करा या सेक्शनला क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ऑप्शन आलेला आहे फेस डिटेक्टेड, म्हणजे चेहरा याच्यामध्ये दिसत आहे, फोटो ओके आहे, तर ओके करा आणि पुढे पेमेंट सेक्शनला जाण्यासाठी पुढे सुरू करा या बटनाला क्लिक करा. आता तुम्ही इकडे आलेला आहात
तुम्हाला पेमेंटसाठी 3 ऑप्शन इथे अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी तुमच्या आवडीचं किंवा तुमचे ज्याच्यात पैसे असतील ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता. चला, मी फर्स्ट वन ऑप्शन निवडतोय आणि पे नाऊ या बटनाला क्लिक करतोय. इकडे क्लिक केल्याच्या नंतर पहा मित्रांनो, तुमच्या समोर तुम्ही केलेल्या ऍप्लिकेशनची सगळी माहिती इथं शो होईल. जसं की नाव, तुमचा ऍप्लिकेशन ID, त्याचबरोबर सर्व्हिसचं नाव आणि कटणारे पैसे. त्यानंतर इथं माझा पासवर्ड जो आहे डिफॉल्ट फिल करून आलेला आहे. तुमचा जर आलेला नसेल तर तुम्ही इथं मॅन्युअली टाईप करा, आलेला असेल तर वेल आणि प्रदान निश्चिती नावाच्या सेक्शनला क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पेमेंटसाठी पुढे आलेला आहात. इथं तुम्हाला पेमेंट गेटवे पेमेंटमध्ये वॉलेट आणि अकाउंट नावाचे 2 सेक्शन निवडायचे. सर्वप्रथम इथं अकाउंट नावाचं एक सेक्शन निवडतो आणि व्हॅलिडेट या बटनाला क्लिक करतो. आता इथं वॉलेटचा पिन टाकून मला पे करायचंय. यानंतर माझे ऍप्लिकेशन कंप्लीट होऊन जाईल. मग अशा पद्धतीने हे ऍप्लिकेशन करायचं होतं. याच्यामध्ये आणखी सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स आहेत का? मग मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.